16 सोमवारचे उपवास कधीपासून सुरू करायचे? मांडणी कशी करायची? संकल्प कसा घ्यायचा? कोण-कोण ही पूजा करू शकता? नमस्कार मंडळी, मी रेणुका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या YouTube चॅनलवर. तर चला तर 16 सोमवारचा उपवास करण्यासाठी काय-काय साहित्य लागतं? सर्वात आधी मी तुम्हाला ते सांगते आणि स्क्रीनवर पण मी ते देत आहे, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. सर्वात आधी आपल्याला शिवशंकरांचं सहकुटुंब सहित एक फोटो हवा. त्याच्यानंतर चौरंग किंवा पाट, पांढरा स्वच्छ वस्त्र, कलश, पाणी, गंगाजल, पंचामृत, बेलपत्र, फूल, अक्षदा, हळदी-कुंकू, चंदन, कापूर, भस्म, भांग, तूप, सुपारी, नारळ, विड्याची पानं एवढ्या सर्व वस्तू आपल्याला पाहिजेल आहे. चला आता पूजा कशी मांडायची ते तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी मी रांगोळी काढून घेतली आहे. त्याच्यावर चौरंग ठेवलं, सफेद वस्त्र टाकला आणि त्याच्यावर मी शिवशंकरांचा फोटो ठेवला. आता आपल्याला श्री गणेशांची पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी विड्याचा पान, त्याच्यावर सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे. श्रावण महिना श्रेष्ठ आहे आणि भगवान शंकरांना श्रावण महिना अतिप्रिय आहे, म्हणून हा 16 सोमवार श्रावण महिन्यातच करण्यात येतो. पण असं काही नाही, जर आपल्याला श्रावण महिन्यात उपवास करणे शक्य झालं नाही, तर आपण कार्तिक किंवा मार्गशीर्ष महिन्यापासून पण 16 सोमवारची पूजा सुरू करू शकतो. पूजा मांडताना आपल्याला सर्वात आधी श्री गणेशांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. एका ताटात तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती. त्याच्यानंतर त्यात अक्षदा घालून श्री गणेशांचा अभिषेक करून घेणार आहे. आता या पंचामृतमध्ये मी दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 वस्तू घेतलेल्या आहे. तर हा 16 सोमवारचा उपवास कोण करू शकतं? तर असं काही नेमलेलं नाहीये. हा उपवास विवाहित महिला, अविवाहित मुली किंवा पुरुषही हा उपवास करू शकता. वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, समाधानी, पुत्र, कन्या प्राप्तीसाठी पण हा उपवास महिला करतात. अविवाहित मुली आपल्याला चांगला जीवनसाथी भेटावा त्याच्यासाठी 16 सोमवारचा उपवास करतात. हे खरं आहे. 16 सोमवारच्या उपवासामध्ये आपण मागितलेली मनोकामना खरंच पूर्ण होते. चला पुढं सांगते. तर मी इथं आता श्री गणेशांची स्थापना करून घेत आहे. त्यांना व्यवस्थित मूर्तींना त्यांचं पुसून मी त्यांची स्थापना करून घेईन. पुढे 16 सोमवारच्या उपवासामध्ये फलहार काय घ्यावं? तर याच्यात फलहार घेणं सांगितलेलं नाही. जर आपल्याला शक्य होईल तर आपण निर्जल राहिलं तर चालेल. पण आपण वृद्ध किंवा आजारी असेल तर आपण फलहार या उपवासात करू शकतो. त्याच्यानंतर कोणी-कोणी हा उपवास पाणीवर किंवा चहावर पण ठेवतात. या उपवासात मीठ अजिबात चालत नाही. म्हणून मिठाचा कोणताही पदार्थ आपल्याला घ्यायचा नसतो. पूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष कालमध्ये आपल्याला ही पूजा मांडायची असते आणि त्याच्यानंतर आपल्याला बरोबर 3 भागामध्ये चुरम्याचे लाडू बनवायचे असते, जे मी तुम्हाला पुढं दाखवेल. आणि ते 3 लाडूंमध्ये एक लाडू जातो गाईला, एक नैवेद्याला आणि एक ते आपण तेवढाच लाडू रात्री उपवास सोडायला खायचा असतो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच आपल्याला जेवण करायचं असतं. त्याच्या लाडूनंतर आपल्याला काहीही खायचं नसतं. श्री गणेशांची पूजा झाल्यावर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. इथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर कलशची पूजा करायला घ्यायची. त्याच्यात हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याच्यावर वेड्याची 5 पानं आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यावर नारळ. त्याच्यानंतर एक मूठ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तुटलेले नाही, अखंड आणि त्याच्यावर ते कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. जिथं आपण तो कलश ठेवणार आहे, आधी तिथली पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते तांदळाची प्लेट ठेवून त्याच्यावर ते कलश आपल्याला मांडायचा आहे. एक गोष्ट अजून सांगायचं राहिलं म्हणजे सकाळच्या वेळेस उठून आपण लवकर तर मंदिरातली पूजा करतो. पण रात्रीच्या वेळेस जेव्हा प्रदोषकालमध्ये पूजा मांडायची असते, तेव्हा पण आपल्याला सर्वात आधी पाण्यात गंगाजल घालून अंघोळ करून घ्यायची असते. शुद्ध व्हायचं असतं आणि परत पांढरेच कपडे घालायचे असतात. 16 सोमवारच्या पूजेमध्ये पांढरे कपड्यांना जास्त मान आहे. कारण हा रंग महादेवांना खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर आता मी महादेवांचा इथं अभिषेक करून घेत आहे.
तसंच सर्वात आधी पंचामृतने अभिषेक केलं. त्याच्यानंतर जल, चंदन, भस्म वगैरे सर्व हे करून व्यवस्थित परत जलने महादेवांची पिंड स्वच्छ करून मी आता त्यांची स्थापना करून घेणार आहे. या दिवशी विचाराने, शरीराने स्वच्छ व शुद्ध राहायला पाहिजे. कोणताही वाईट विचार न करता पूर्ण दिवस आपण देवाचं स्मरण करू शकतो. या दिवशी कोणाचाही वाईट विचार करायचा नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही. नाहीतर आपलं पूजा करणं काहीच फायदेशीर ठरत नाही. देवाची पूजा आपण कशी केलो ते न बघता आपण किती मनोभाव केले हे देव बघत असतो. आपली श्रद्धा देवाला बघायची असते. आपण कशी पूजा मांडतोय, किती चांगल्या प्रकारे मांडतोय, पूजेमध्ये आपण काय-काय ठेवतोय हे देव नाही बघत. आपण किती भावाने, किती श्रद्धेने देवाची पूजा करतोय, देव ते बघतो. आता तुमच्याकडे पिंड असेल, तर तुम्ही पण पिंडाची स्थापना करून घेऊ शकता. त्याच्यानंतर चंदन, भस्म, जर तुम्हाला भांग भेटली असेल, नाही भेटली तरी काही हरकत नाही. पूजेमध्ये एखादी वस्तू आपल्याला भेटते, एखादी नाही भेटत, तर आपली पूजा अपुरी राहते का? नाही. आपण ती भावाने करतोय, तर ती मान्यच होणार. तर इथं मी भस्म, चंदन, परत भांग या सर्व वस्तू महादेवांवर चढवलं. त्याच्यानंतर सफेद फुलांनी मी ती प्लेट सजवून घेणार आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडं पिंड नसेल, तर तुम्ही ना तांदळाची पिंडही बनवू शकता किंवा मातीचीही बनवू शकता. आपल्या इच्छेनुसार आपण 11, 21, 101 असे बेलपत्र महादेवांच्या पिंडावर चढवता. आता इथे एक लक्षात ठेवायचं, जर पहिल्या 16 सोमवारी आपण 11 बेलपत्र चढवले, तर प्रत्येक सोमवारी पूर्ण येणाऱ्या 16 सोमवारी आपल्याला 11 बेलपत्रच चढवायचे आहे, ते कमी जास्त करायचे नाही. आता मी मागच्या वर्षी पण 11च बेलपत्र चढवलेले आणि उद्यापनच्या दिवशी मी 1001 बेलपत्र महादेवांना अर्पित केलेले. तसंच मी यावर्षी पण पूर्ण 16 सोमवार फक्त 11 बेलपत्र चढवणार आणि उद्यापनाला मला जेवढे शक्य होईल तेवढे मी बेलपत्र महादेवांना अर्पित करणार. आता पुढचा प्रश्न म्हणजे संकल्प कसा घ्यायचा आणि संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे आपण महादेव बाबांना सांगतो, की आम्ही या गोष्टीसाठी म्हणजे आपली जी कामना आहे त्या कामनेसाठी आम्ही तुमच्याकडं संकल्प घेत आहे, की आमची ही इच्छा तुम्ही परिपूर्ण करावी. त्याच्याचसाठी आपल्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि आपलं काय इच्छा आहे ती इच्छा म्हणायची आणि ते तांदूळ महादेव बाबाच्या पिंडावर अर्पित करायचे. त्याच्यानंतर इथं माझी सर्व पूजा मांडून झाली आहे. सर्व पूजा मांडून झाल्यावर, नैवेद्य दाखवून झाल्यावर आपल्याला 16 सोमवारची कथा वाचून घ्यायची आहे. महात्मा, परत श्रुती सर्व वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 108 वेळेस मालाचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्रानेही आपण करू शकतो. त्याच्यानंतर महादेव बाबाकडं क्षमा मागायची आहे. जर पूजेमध्ये काही माझ्याकडनं राहिलं असेल, चुकलं असेल, तर मला क्षमा करावी आणि माझी पूजा स्वीकार करावी. त्यानंतर आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण चुरम्याच्या लाडूने उपवास सोडू शकतो. ज्यांना चुरम्याचा लाडू आवडत नाही ते हे उपवास केलीवर किंवा दुसऱ्या फळावरही करता. पण समजा आपण एक केली खाते तर एक नैवेद्याला आणि एक गाईला असंच प्रत्येक वस्तूला बरोबरने वाटा करूनच प्रसाद घेतला जातो. अशा प्रकारे माझी 16 सोमवारची पूजाची मांडणी आहे. याच्यात भरपूर काही कमी आहे हे मलाही माहीत आहे. पण आपल्याकडं जे असतं त्यानेच आपल्याला पूजा करायची असते, दिखावा नाही. देवाला आपला मनाचा भाव दिसतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सांगायचं राहून गेलं असेल तर नक्की कमेंट करा. मी त्याचंही तुम्हाला उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.